morning student. Today we start with Sanskrit. First lesson. आद्य कृषकः पृथुवेन्यः. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. वेनभूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवेन्यः इति नाम्ना ज्ञातः. वेनभूपतेः पुत्रः, वेन नावाच्या राजाचा मुलगा वैन्य हाच पृथुवेन्य इति नामना या नावाने ज्ञातः म्हणजे जाणल्या जातो, ओळखला जातो. सह प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. तो प्रजाहितदक्ष म्हणजे काय, प्रजेच्या हितामध्ये दक्ष असणारा, तत्पर असणारा आदर्श सम्राट, आदर्श असा राजा इति स्मृतः म्हणजे अशा प्रकारे तो ओळखला जातो. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रति नीतं च. भारत देशात पृथुना एव, पृथुनेच, एव म्हणजे काय, च, कृषी कार्य, कृषीचे कार्य, शेतीचे कार्य, प्रारब्धम म्हणजे सुरुवात केली, संशोधितम, संशोधितम त्याच्यावर रिसर्च केलेले आहेत, विकासम प्रति नीतम च, विकासम म्हणजे डेव्हलपमेंट कडे, प्रति म्हणजे कडे, नीतम च नेले. स एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. आणि तोच कृषी विद्यायाः, कृषी विद्येचा, जनक म्हणजे उद्गाता, पिता, इति मतः म्हणजे अशा प्रकारे त्याला मानल्या जाते. अतः एव सः प्रथमः कृषकः, म्हणूनच तो, सह म्हणजे तो, प्रथमः पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी आहे. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधेः. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं, धरित्र्याः म्हणजे धरित्रीचे, जमिनीचे, भूमीचे, पृथिवी इति, पृथ्वी असे, नामाभिधानं नाव, पृथोः कार्यस्य स्मारकम, पृथु राजाच्या कार्याचेच ते स्मारक आहे, इति मन्यते बुधेः असे बुद्धिमान लोक मानतात. तर आता लेसन कडे स्टार्ट करू आपण. हे तर त्याचं इंट्रोडक्शन झालं. ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. तर आता आपण या कथेकडे वळू. भूपालः पृथुवेन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपालः पृथुवेन्यः, भूपाल म्हणजेच राजा, पृथुवेन्य नाम म्हणजेच धरायां प्रथमः जमिनीवरील, पृथ्वीवरील पहिला, अभिषिक्त सम्राट पहिला असा डिक्लेअर्ड सम्राट होता. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रातच पृथुनृपाची राजधानी होती. आसीत म्हणजे काय, होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः. राज्याभिषेक समये जेव्हा राजाचा राज्याभिषेक होता त्यावेळेस चारणाः, चारणाः म्हणजे राज्यामध्ये जे राजाची स्तुती गाणारे जे व्यक्ती असतात किंवा जे गवय्ये असतात त्यांच्याकडून ते पृथुनृपस्य स्तुती, पृथुनृपाची किंवा राजाची स्तुती गाण्यासाठी, गातुम उत्सुकाः म्हणजे गाण्यासाठी उत्सुक होते. तदा तेव्हा पृथुः आज्ञापयत, तेव्हा पृथुने त्यांना आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः, तिष्ठन्तु म्हणजे थांबा थांबा, चारणाः म्हणजे गाणारे व्यक्ती म्हणजे स्तुती गायन करणारे व्यक्ती, त्यांना त्यांनी थांबवलं. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. यावत जोपर्यंत मम सद्गुणाः माझे सद्गुण, चांगले गुण, न प्रकटीभवन्ति प्रकट होणार नाही किंवा माझ्याकडून चांगले काम होणार नाही, तावत अहम तोपर्यंत अहम न स्तोतव्यः माझी तुम्ही स्तुती करू नये. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत्. स्तवनम तारीफ म्हणा किंवा प्रशंसा, स्तवन, तू तर, तुचा अर्थ काय, तर, ईश्वरस्य एव भवेत् ईश्वराचेच होऊ शकते. संधी विग्रहाकडे लक्ष द्या. ईश्वरस्य एव ईश्वराचेच होऊ शकते. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुतिगायकाः म्हणजे स्तुती गायन करणारे, चारणाः पृथुनृपस्य, पृथुनृपाची म्हणजे पृथुराजाची, एतादृशीं निस्पृहतां
अशा प्रकारची निस्पृहता म्हणजे प्रसिद्धीबद्दल नसलेली लालसा, त्याची लालसा नव्हती, त्याला प्रसिद्ध व्हायचंच नव्हतं. ज्ञात्वा म्हणजे जाणून. प्रसन्नः अभवन, प्रसन्नः म्हणजे ते आनंदी, अभवन म्हणजे झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. एकदा, केव्हा तरी एकदा, पृथुराजा स्वराज्ये स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमणम् अकरोत् फिरण्यासाठी निघाला किंवा फिरत होता. भ्रमण समये तेन दृष्टम. भ्रमण समय फिरत असताना म्हणजे राज्यामध्ये एक चक्कर मारत असताना तेन दृष्टम त्यांनी पाहिले. काय पाहिले? यत की प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. प्रजा कशी आहे? अतिशय कृशाः. कृशाः म्हणजे खूपच रोडावली किंवा अशक्त झालेली आहे किंवा ज्यांच्यामध्ये ज्यांना कधी न्यूट्रिशन मिळालंच नाही अशा प्रकारची ती प्रजा झालेली आहे असं त्यांना दिसलं. ताहा प्रजाः पशुवत जीवंती. ती जी प्रजा आहे ती कशी जगत आहे? पशुवत जीवंती. संधी विग्रहाकडे लक्ष द्या. पशुवत जीवंती, पशुवत प्लस जीवंती, पशु सारखी जगत आहे. निकृष्ट अन्नम खादंती. निकृष्ट अन्नम म्हणजेच अतिशय खालच्या दर्जाचे अन्न, खादंती म्हणजे खात आहे, भक्षण करत आहे. तदृष्ट्वा ते पाहून राजा चिंताकुलः ज्ञातः. राजा चिंताकुलः जातः म्हणजे काय? तो चिंतेने व्याकुळ झाला. जातः म्हणजे झाला. तदा पुरोहितः अवदत. तेव्हा पुरोहित म्हणजेच प्रधानमंत्री, राज्याचं जे कोणी मेन असतील त्यांनी अवदत म्हणजे म्हणाले. ते काय म्हणाले? हे राजन, हे राजा, हे भूपती, धनधान्य आदि सर्वं वस्तु जातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. हे राजन, धन धान्य इत्यादी सर्वं वस्तु जातं, या ज्या सर्व वस्तू मिळतात आपल्याला किंवा ज्याच्यातून उत्पन्न होतात त्या वस्तुतः म्हणजे खरे पाहता वसुंधरायाः उदर एव वर्तते. त्या कशा आहेत? वसुंधरेच्या उदरात म्हणजेच पोटातच आहेत. एव म्हणजे च, पोटातच आहे. तत् प्राप्तुम यतस्व. ते प्राप्त करण्यासाठी यतस्व म्हणजे प्रयत्न करावे लागतील किंवा प्रयत्न कर. तदा तेव्हा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तदा तेव्हा पृथुभूपेन पृथुराजाने तदर्थम म्हणजे त्यासाठी, त्यासाठी म्हणजे कशासाठी? धन धान्य जे काही पृथ्वीच्या उदरात लपलेलं आहे, ठेवलेलं आहे ते सगळं बाहेर काढण्यासाठी धनुः सज्जीकृतम. धनुः म्हणजे काय? धनुष्य. सज्जीकृतम म्हणजे त्यांनी सज्ज केले, म्हणजे जणू तो आता बाण चालवणारच, धरतीवर तो बाण चालवणारच होता. तितक्यात काय झालं पहा. तदा भूमिही स्त्रीरूपम धृत्वा. तदा तेव्हाच भूमिही जमीन स्त्रीरूपम धृत्वा स्त्रीचे रूप धारण करून तस्य पुरतः प्रकटिता अभवत. तस्य पुरतः त्याच्या समोर, त्याच्या म्हणजे कोणाच्या? पृथुराजाच्या समोरच प्रकटिता अभवत म्हणजे प्रकट झाली. अवदत च, च म्हणजे आणि, अवदत म्हणजे म्हणाली, आणि म्हणाली हे राजेंद्र, हे राज इंद्र म्हणजे काय? राजामधील श्रेष्ठ राजा. तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत्. तव पिता तुझे वडील दुःशासकः म्हणजे काय? दुष्ट असे शासक होते ते. वेनराज राजधर्मस्य पालनं न अकरोत्. राजधर्माचे पालन त्यांनी कधीच केलेले नाही किंवा करतही नव्हते. तदा तेव्हा मया चोरलुंटक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तदा तेव्हाच मी काय केलेलं आहे? चोरलुंटक भयात, अशा चोर लुटारू यांच्या भीतीमुळे धन धान्य पुष्प फळ मम उदरे माझ्या उदरात म्हणजे माझ्या पोटात निहितानी म्हणजे ठेवून घेतले. त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः. त्वं तू तर, तू म्हणजे तर, तू तर प्रजाहित दक्ष नृपः, तू तर प्रजेविषयी दक्ष, हिताविषयी दक्ष असणारा असा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. यदि जर त्वं तू प्रयत्नेन प्रयत्नपूर्वक
कृषी कार्यं करोषि, कृषीचे कार्य करशील, करोषि भविष्यकाळ, करोषि करशील, तर्हि तरच, अहम प्रसन्ना भविष्यामी, मी प्रसन्न होईन. हा पण भविष्यकाळाच आहे. अतः धनुः त्यज, अतः म्हणून, धनुः म्हणजे धनुष्य, त्यज म्हणजे त्याग कर, म्हणून तू धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी हलान कुद्दालकानि लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनेः सह कृषिकार्यं कुरु. खनित्राणी म्हणजे खनन करण्यासाठी असणारे अवजार, हलान म्हणजे नांगर, आपण जी जमीन नांगरतो त्यासाठी वापरण्यात येणारं अवजार, कुद्दालकानी म्हणजे कुदळ, जी जमीन उकरण्यासाठी आवश्यक असते, लवित्राणी म्हणजे काय, आपलं नांगरासोबत जे वखर वगैरे वापरतो आपण ते लवित्र, च हस्ते गृहीत्वा यांना सगळ्यांना हातात घेऊनच प्रजाजनेः सह प्रजाजनांसोबत कृषिकार्यं कुरु, कृषीचे कार्य कर, असं आदेशच जणू धरती मातेनी कोणाला दिला, राजा पृथुवेंद्याला दिला. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवेन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. भूमातुः उपदेशं, भूमातेचा, उपदेशं उपदेश, मनसी निधाय मनात ठेवून, पृथुवेन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य, निधाय म्हणजे ठेवून, पृथुवेन्याने नदीनां मार्गम अवरुद्ध्य, नदींचा मार्ग, अवरुद्ध्य म्हणजे अडवला, कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, कृषी कार्यासाठी त्यांनी त्या जलाचा उपयोग केला, म्हणजे नदीचं पाणी त्यांनी अडवलं आणि तेच पाणी त्यांनी शेतीसाठी वापरलं. वृष्टिजल संचयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. वृष्टिजल संचयं कृत्वा, वृष्टी म्हणजे पाऊस, पावसाच्या पाण्याचा संचय करून जलव्यवस्थापनम् अकरोत्, पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा त्यांनी केलं. भूमीं उर्वरतमां कर्तुं प्रायतत. भूमीं जमिनीला, उर्वरतमां म्हणजे काय, उर्वरतमां म्हणजे उगवण्या लायक, म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, फर्टाईल जमीन, कर्तुं प्रायतत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तदनंतरम त्यानंतर, तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानि अवपन्. तदनंतरम त्यानंतर, तस्मिन् क्षेत्रे त्या क्षेत्रामध्ये, जनाः धान्यबीजानि अवपम् लोकांनी, धान्य बीज म्हणजे धान्याचे छोटे बीज, अवपन म्हणजे पेरले, रुजवले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. सह त्याने नैकेभ्यः वृक्षेभ्यः अनेक वृक्षांच्या विविध प्रकारकाणां बीजानां वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचे संकलन केले. संकलन करणे म्हणजे संग्रह करणे, साठा करणे. चयनम म्हणजे निवडून घेणे. नुसतं साठा करून उपयोग नाही, तर बी पण योग्य प्रकारचं बी पाहिजे, जेव्हाच आपली झाड तयार होऊ शकतं त्याच्यापासून, किंवा नवीन रोप तयार होईल. म्हणून एक तर त्यांनी संकलन केले, संग्रह केला, सोबतच त्याचं चयनम म्हणजे त्यांचं निवडून घेतले त्यांनी बिया ते, आणि परिश्रमेण अकरत म्हणजे हे सगळं त्यांनी परिश्रम घेऊनच केलं. हे सगळं एवढ्या सगळ्या बिया जमवणे, त्यांचं सॉर्टिंग करणे आणि मग नंतर ते बीज पेरणीसाठी उपयोगाला आणणे. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनं अकरोत्. अनंतरम त्यानंतर बीजानां संस्करणं कृत्वा म्हणजे काय, बियांवर प्रक्रिया करून. संस्करण करणे म्हणजेच काय, जी बी उपजाऊ गोष्टीला म्हणजे लागू आहे, किंवा जी उपजाऊ क्षमता चांगली आहे, जी बी हेल्दी आहे, दिसायला छान, ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन्स आहेत, अशा बियांचं त्यांनी काय केलेलं आहे, वपनम अकरोत् म्हणजे अशाच बियांचं त्यांनी पेरणी केली. वपन करणे म्हणजेच रुजवणे, पेरणी करणे. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतर म्हणजे पावसानंतर,
बीजेभ्यः बियांपासून अंकुराः उद्भूताः. अंकुर उद्भव झाले म्हणजेच काय, निघाले, त्या बियांचे अंकुरण झाले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्य लाभेन धान्याचा लाभ मिळाल्यामुळे सर्वे प्रजाजनाः सर्व प्रजाजन संतुष्टाः च अभवन् सगळे कसे झाले, संतुष्ट झाले, समाधानी झाले. कारण त्यांनी याच्यापूर्वी कधी धान्य पाहिलंच नव्हतं. कारण धरित्री त्यांची उपजाऊ नव्हतीच. जे काही होतं ते सगळं धरित्रीने तिच्या पोटामध्ये ते लपवून ठेवलं होतं. त्यामुळे कधीच त्यांना धान्य पाहायला मिळालेलं नव्हतं. आणि आता त्यांच्या मेहनतीमुळं त्यांना ते धान्य पाहायला मिळालं. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत्. एषः हा कल्याणकारी नृपः, कल्याण करणारा असा नृप म्हणजे राजा, पृथिव्यां प्रशासने पृथ्वीच्या प्रशासनामध्ये अग्रणी म्हणजे सगळ्यात पहिल्या नंबरला असलेला जनसेवाव्रतीच अभवत. आणि जनसेवाव्रती म्हणजे काय, लोकांची सेवा करणारा. अभवत म्हणजे असा राजा तो झाला, पहिला राजा की ज्याला प्रजेच्या हिताविषयी खूप चिंता होती आणि त्यांनी प्रजेच्या हितासाठीच स्वतः मेहनत घेतली, प्रजेलाही मेहनत करायला लावली आणि त्यातून त्यांनी जमिनीला काय बनवलं, फर्टाईल जमीन बनवली, म्हणजे उपजाऊ जमीन बनवली. तर आता खाली त्यांनी दिलेले आहे पृथुवैन्यस्य आदर्शभूतानी कार्याणी. पृथुवैन्याची आदर्शभूत अशी कार्ये कोणती आहेत तर ती कार्य त्यांनी खाली दिलेली आहे, ती आपण एकदा पाहू. पृथुवैन्यस्य जनसेवा. आता त्या पृथुवैन्याने जनसेवेमध्ये काय काय केलेलं आहे, त्याच्या राज्यामध्ये त्यांनी काय काय सुधारणा केलेल्या आहेत. कारण पृथुवैन्य कसा होता राजा, प्रजाहित दक्ष राजा. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य आता आपण पाहू. पहिला आहे संरक्षण व्यवस्था. संरक्षण व्यवस्था जी काही राज्यामध्ये लागणारी संरक्षण व्यवस्था ती बळकट बनवली त्यांनी. जलव्यवस्थापन आपण त्या लेसन मध्ये पाहिलेलंच आहे की त्यांनी नद्यांचे पाणी अडवून शेतीसाठी ते उपयोगाला आणलं. तसंच वृष्टी जलसंचय करून सुद्धा पाणी वापरात आणलेलं आहे. त्यानंतर कृषी संशोधन हे सुद्धा आपण या लेसन मध्येच पाहिलेलं आहे. कृषी संशोधनामध्ये त्यांनी भरपूर झाडांच्या भरपूर प्रकारच्या बियांचं संकलन केलंय, संग्रह केलाय, चयन केलं, म्हणजे त्यांचं सॉर्टिंग केलेली आहे आणि त्यानंतरच त्याची शेती त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे हे तर कार्य आपल्याला माहीतच आहे. आरोग्य सुविधा हा पुरवलेली आहे. तसेच पशूनां कृते रक्षितानि तृणक्षेत्राणि. तसेच त्यांनी काय लक्षात ठेवलेलं आहे की शेती करत असतानाही पशूंना जे खाण्यासाठी खाद्य लागणार आहे त्यासाठी त्यांनी तृणक्षेत्राणी म्हणजे गवताची क्षेत्र सुद्धा त्यांनी राखीव ठेवलेली होती, जेणेकरून प्राणी सुद्धा उपाशी राहणार नाही. अन्न दुग्धादीनां व्यवस्था, अन्न तसेच दूध यांची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली होती. नगर व्यवस्थापनम, शेतीच्या डेव्हलपमेंट सोबतच त्यांनी काय केलेलं आहे, नगर व्यवस्थापनम, नगराची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित केलेली होती. आणि सोबतच त्यांनी कोणती व्यवस्था पुढे नेली, शिक्षण व्यवस्था. म्हणजे समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना शिक्षण घेता आलं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. सोबतच शिक्षण व्यवस्था सुद्धा बळकट केली. ठीक आहे, ओके. तर आता हा तुमचा लेसन त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की हा पाठ महत्त्वाचा काय आहे याच्यात लक्षात ठेवायचं आपल्याला. जेव्हा आपण आन्सर इन इंग्लिश लिहितो तेव्हा आपल्याला हे वरचा जो ग्रीन कलरचा पॅसेज आहे तो आपल्याला समजला पाहिजेच. हा ग्रीन कलरचा पॅसेज, ह्याच्यामध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे की ही कथा कशातून घेतलेली आहे, ऋग्वेदातून घेतलेली आहे. आणि आपल्या पृथ्वी राजाचे आदर्श असे काय गुण होते हे आपल्याला याच्यामध्ये आलं पाहिजे. पृथ्वी म्हणजे धराचं, जमिनीचं, ही जी आपली पृथ्वी आहे तिचं नाव कोणत्या राजापासून आपण कन्सिडर करतो, पृथ्वी, हे सगळं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ऋग्वेदातून घेतलेली ही कथा. लेसनचं नाव आहे आद्य कृषकः पृथुवैन्य. आद्य म्हणजे पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी आणि पृथुवैन्य म्हणजेच काय, वेन राजाचा मुलगा पृथू, म्हणून पृथुवैन्य या नावाने तो प्रसिद्ध झालेला आहे. ठीक आहे, मग याच्यात तुम्हाला काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही नोट करा. संधी मी विच्छेद कुठे कुठे केलेले आहेत ते नक्कीच लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला लेसन समजण्यासाठी सोपं जाईल. संधी विच्छेद चेक करा. 2-3 संधी विच्छेद त्याच्यातले थोडेसे अवघड आहेत, ते तुम्हाला लिहून मिळतीलच, पण लेसन जेव्हा समजून घ्या तेव्हा ते संधी विच्छेद करूनच समजल्या जाईल, नाही तर अन्यथा ते समजणार नाही. तर
गातुम उत्सुकाः, त्यानंतर ईश्वरस्य एव, हे तुम्हाला छोटे छोटे संधी विच्छेद लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला अर्थ कळता येईल त्याचा. पशुवत जीवंती, पशुवत प्लस जीवंती, निकृष्टान्नम, निकृष्ट प्लस अन्नम. त्यानंतर पुरोहितः अवदत्, धनधान्यादि, धनधान्य आदि. त्यानंतर तत्प्राप्तुम, तत् प्लस प्राप्तुम. बस असे काही छोटे छोटे तुमचे संधी विच्छेद आहेत, ते थोडेसे लक्षात ठेवले तर तुम्हाला नक्कीच लेसन समजायला सोपं जाईल. हे झालं तुमच्या लेसनचं मिनिंग. आणि मग आपण पुढच्या पार्टमध्ये आपण याबद्दलची संधी विच्छेद आणि समास विग्रह ह्याच्यातून आपण चेक करू शकतो. मी लिहून देईल ते तुम्हाला संधी विच्छेद आन्सर्स त्याचे, आणि सोबतच समास